हाय गाईज, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. तर आज आहे फ्रायडे, उद्या सॅटरडे. पण मला सुट्टी नाही आहे. म्हणजे सॅटरडे आलं ना असं दुःख होतं ना. माझ्या काळजात छोटासा हार्ट अटॅक येतो, कारण का मला सॅटरडेला ऑफिसला जावं लागतं. काय करायचं? पण ठीक आहे, थोडे दिवस मग आम्ही ट्राय करणार आहे की आम्ही सॅटरडे लाईक सेकंड आणि फोर्थ वर्क फ्रॉम होम किंवा मग कम्प्लिटली सुट्टी देऊ. पण टिल द टाईम सॅटर्डेला ऑफिसला जाणं भागच आहे. ठीक आहे, आज जास्त काम आहे कारण का आज ऋषिका येणार नाही आहे. ऋषिका ती जिला तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, ती ऋषिका. आणि हां, आता ऑफिसमध्ये गेल्यावर कळेल. मी माझ्या ऑफिसचे फोटो किंवा व्हिडिओज काढत नाही कारण का आमच्या सरांना ते आवडत नाही. आणि फुकट कशाला मग विनाकारण गोष्टी अंगावर ओढून घ्यायच्या असं मला वाटतं. पण मी असं मला दाखवलं मी आज टिफिनमध्ये काय आणलं आहे ते, कारण का टिफिनमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट आणली आज मी, जी थोडी हेल्दी पण आहे. त्यामुळे हो, माझ्या ना लक्षात राहत नाही टिफिन उघडताना व्हिडिओ शूट करायचे, त्यामुळे मी विसरते. ठीक आहे. माझा ना भरपूर दिवसाचा विचार पण चाललाय की मी जिमला जावं, पण कळत नाहीये जाऊ की नको जाऊ. कारण का मी ऑलरेडी दिवसभर काम करून थकते आणि मग रात्री झोपलं की खरंच सकाळी अजिबात मला जाग येत नाही. रिजानचे करते पण खरंच मला सकाळी उठायला अजिबात जमत नाही. त्यामुळे कळत नाही नक्की जिमला जाऊ की नको. कारण का पैसे वेळ घालवण्यापेक्षा जर आपण एखादी गोष्ट करणार असेल तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं तर गोष्ट वेगळी आहे. पण आपल्याला माहिती आपल्याच्याने नाही होणार आहे, तर पैसे फुकट घालून काय उपयोग आहे? बरोबर की नाही? हॅलो पीपल, आज मला वाजले आहेत 8 नाही 8:15 ऑफिसमधनं निघायला. ऑल थँक्स टू माय कॉलिग्स. म्हणजे कोण आहे रुको. तर आज ऑफिसवरनं यायला 8:15 वाजले होते. घरी येऊन काय मला जास्त काम नव्हतं. जेवण झालं होतं, मम्मीने केलं होतं, सगळी तयारी केली होती. जेवण पण मम्मीने बनवून ठेवलं होतं. मी काही जास्त केलं नाही आहे. आले, जेवले, घरातलं थोडं काम आवरली, भांडी घासले आणि मग माझं आरीवर्कचं काम करत बसले. आरीवर्कचे ना खूप सुंदर सुंदर डिझाईन्स मला भेटल्या त्या. सो मी डिसाईड केलं की थोडे वेगवेगळे ट्राय करणार आहे, जेणेकरून कसं एकदा प्रॅक्टिसवरती हात बसला की जर एखाद्या कोणाची ऑर्डर आली तर त्याच्यावरती किंवा जेव्हा मी शिकवणार आहे तेव्हा मी करू शकते. असाच माझा पॉईंट ऑफ व्ह्यू होता आरीवर्क करताना. आणि तर त्याच्यामुळे काही सुंदर गळ्यांची डिझाईन्स काढून ठेवली आहे. सुंदर गळ्यांची डिझाईन्स काढून ठेवली आहे. आणि मला डिझाईन करायची आहे ती मी 2-4 ब्लाऊज पीस पण आणून ठेवले आहेत डिझाईन करण्यासाठी आणि प्रॅक्टिस करण्यासाठी. आमचं कॉन्वोकेशन आहे नेक्स्ट मंथमध्ये, जिकडे मी क्लासला जाते तिकडे त्या सरांनी कॉन्वोकेशन ठेवलं आहे. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असं घडतात. मला आता जिथे मी क्लासला जाते तिथे खूप लाईक मला वाटतं 18 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत बाया येत आहेत ते जिथे क्लासेसला. आणि म्हणजे तुम्ही बघा ना, प्रत्येक वयाच्या बायकांना कोणत्या ना कोणत्या तरी कला जपण्याची आवड असते. ठीक आहे, तर कोणती कला तुम्ही कशी जपता, म्हणजे तुम्हाला किती आनंद होतो ती कला जपताना, ती जास्त इम्पॉर्टंट आहे. भले ती कला तुम्ही पुढे वापरू न वापरू किंवा स्वतःसाठी वापरू किंवा स्वतःचे ब्लाऊज घरातल्यांचे ब्लाऊज डिझाईन करू किंवा एखादा ड्रेस डिझाईन करू, दॅट टोटली डिपेंड्स ऑन यू. तुम्ही कसे वागतात, कसे करता आहात ते. ठीक आहे, तर आणि मी जर मला असं वाटतं आपल्या आयुष्यात आपण प्रत्येकाने आपल्या कला जपल्या पाहिजे, आपली हौस, आपली हॉबी जपली पाहिजे नाही, जेणेकरून ते आपल्यासाठी चांगलं असतं. माहिती आहे, म्हणजे तुम्ही कधी कोणती हॉबी तुम्हाला माहीत नाही कशी तुम्हाला आवडून जाईल, तुमचं कर्तृत्व त्याच्यामध्ये निखरून येईल. ठीक आहे, सो आजच्यासाठी एवढंच आहे आणि भेटूया उद्या.